नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी STI रोहिदास चोंदी पाटील. बघा, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी बघतो आहोत. आपल्या समोर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर तुमच्या समोर एक जगाचा नकाशा आहे. जगातील सर्व खंड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण जगाची प्राकृतिक रचना बघणार आहोत. आणि मला असं वाटतं तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, मग ती पार क्लास 3 पासून ती क्लास 1 पर्यंत कोणत्याही एक्झामसाठी उपयुक्त असं हे प्रकरण या ठिकाणी आहे. म्हणजे काय, आपल्याला जागतिक बाबतीत जगाच्या संदर्भात जगातील पर्वत, जगातील पठारे आणि जगातील मैदाने हे समजून घ्यायचे आहे. कोणत्या खंडामध्ये नेमके कोणते पर्वत आहेत, कोणती पठारं आहेत, कोणती मैदानं आहेत. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर आपलं जग हे 7 खंडांपासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघता आहात उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, खाली अंटार्क्टिका, असे 7 खंड. मात्र या सगळ्यांची रचना सारखी आहे का? आधी थोडंसं कन्सेप्च्युअल काही मुद्दे तुम्हाला मला क्लिअर करायचे आहे. सगळ्या ठिकाणी असं सपाट आहे का सगळं? नाही. तर तुम्ही जर बघितलं विविध ठिकाणी त्या ठिकाणी भूमीची उंची असेल, त्या ठिकाणचा भूमीचा उठाव असेल, म्हणजे उंचीतला फरक आपण ज्याला म्हणतो तो. त्याच्यानंतर जमिनीचा उतार असेल, त्यानंतर खडकं असतील. यामध्ये भिन्नता आहे. म्हणजे थोडक्यात हे जे भूरूपं आहेत ते भूरूपानुसार त्या त्या ठिकाणची प्राकृतिक रचना ठरत असते. म्हणजेच भूभागाला प्राप्त होणारा आकार जो आहे त्याला आपण भूरूपं म्हणत असतो. मित्रांनो, ती भूरूपं जी आहेत ते भूरूपं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे, ज्याला आपण मैदानं, पर्वत आणि पठारं म्हणतो. आता सुरुवातीला एका मिनिटामध्ये पर्वत, पठार आणि मैदानामधला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे किंवा तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. आपण जेव्हा हे प्रकरण बघतो आहोत तेव्हा बघा, पर्वत कशाला म्हणायचं? पर्वत म्हटलं की तुमच्याकडे असं उंचवट्याचा प्रदेश, ज्याला जास्त उंचवट्याचा प्रदेश आपण म्हणणार आहोत. साधारणतः म्हणजे जी समुद्र सपाटी आहे तिच्यापासून साधारणतः 1000 मीटरपेक्षा उंचीचा जो पर्वत आहे किंवा उंचीचं जे ठिकाण आहे त्याला आपण पर्वत म्हणतो आहोत. आणि मित्रांनो, पर्वताचा जो उतार असतो ना तो तीव्र स्वरूपाचा उतार असतो. हा त्याचं जिकडे हे आहे वरचं टोक जे असतं ना ते शिखर असतं, अचानक निमुळतं होत गेलेलं असतं, तर ते पर्वत. पर्वत काही सगळे सारखेच असतात का? अजिबात नाही. त्यामध्ये काही वली पर्वत असू शकतात, काही गट पर्वत असू शकतात, काही ज्वालामुखीय पर्वत असू शकतात, काही अवशिष्ट पर्वत असू शकतात. आणि या पर्वतांची निर्मितीसुद्धा विविध कारणांमुळे होत असतं. विविध हालचाली असतात. काही अंतर्गत हालचालींमुळे होतात, काही बहिर्गत हालचालींमुळे होतात. ओके, तेही लक्षात असू द्या. पहिला मुद्दा झाला पर्वत. पुढची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असली पाहिजे, ती म्हणजे पठार. पठार कशाला म्हणणार मित्रांनो तुम्ही? पठार सुद्धा आसपासच्या भूप्रदेशापेक्षा काही प्रमाणात उंचच असणार आहे. मात्र त्याचा जो हा माथा आहे ना, इथे पर्वताचा कसा झाला, असं निमुळतं होत गेलं, शिखर तयार झालं पर्वताला. पठाराला शिखर नाही आहे. पठाराचा हा जो माथा आहे तो सपाट असतो. काय सपाट असतो? तिबेटचे पठार तुम्ही बघा, दख्खनचे पठार बघा, या ठिकाणी सपाट आहे, वस्ती स्थानं आहेत. ओके, हे लक्षात घ्या. आणि पठाराची जी निर्मिती आहे ती मूलतः बहिर्गत प्रक्रियांमुळे होत असते, काही वेळेस अंतर्गत प्रक्रियामुळे, ज्याला आपण ज्वालामुखीचे भेगे उद्रेक वगैरे म्हणू. दख्खनचं पठार ज्याच्यातून आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळेही त्या ठिकाणी ती निर्मिती होत असते. आता पर्वत झाले, पठार झाले. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे मैदान. मैदान म्हटलं की तुमच्या समोर काय आलं पाहिजे? बघा, मैदानांची एकतर उंचीसुद्धा कमी असणार आहे, उठावसुद्धा मैदानांचा कमी आहे, उतारसुद्धा मंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपाट असणार आहे. मैदान कसं असणार आहे? सपाट. म्हणजे मैदानाची उंची तुम्ही जास्तीत जास्त म्हटलं तर 100 मीटर, 100 मीटरपेक्षा जास्त उंची नसणार आहे. म्हणजे मैदान हे काय आहे? एक संचयनाच्या कार्यातून तयार झालेलं एक भूरूप आहे. गाळाच्या मैदानात तुम्ही गेलात तर पूर मैदान तयार होऊ शकतात, काही त्रिभुज मैदानं तयार होऊ शकतात, काही सरोवरीय मैदानं तयार होऊ शकतात, काही भूनदीय किंवा हिमनदीय मैदानं तयार होऊ शकतात. तर हे झाले मैदानं. ओके मित्रांनो, आता आपल्याला 3 गोष्टी आपण पाहिल्या. पर्वत कशाला म्हणायचं, पठार कशाला म्हणायचं
आणि मैदान कशाला म्हणायचे. शेवटपर्यंत लेक्चर बघा मित्रांनो, खूप काही कन्सेप्ट तुमच्या या लेक्चरमध्ये क्लिअर होणार आहेत. एक तर आपण नकाशातून ते सगळं बघतो आहोत आणि कन्सेप्च्युअली आपल्याला पुढे जायचं आहे. पूर्ण जगाबद्दल तुम्हाला पर्वत, पठारं आणि मैदानाबद्दल काहीही विचारू द्या, तुमचं उत्तर चुकायला नको. आपण या ठिकाणी बघा उत्तर अमेरिकेकडून सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पर्वत बघूया. उत्तर अमेरिकेमधला कोणता पर्वत आहे जो तुम्हाला लक्षातच असला पाहिजे, तोंडपाठच असलं पाहिजे तुमचं की बाबा उत्तर अमेरिकेमध्ये हा पर्वत आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॉकी पर्वत. उत्तर अमेरिका म्हटलं की तुम्हाला 2 पर्वत आठवले पाहिजे, एक रॉकी पर्वत आणि दुसरा ॲपेलेशियन पर्वत. 2 पर्वत. आता रॉकी पर्वत तुम्ही बघितलं तर कुठे आहे? उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात आहे. ओके, याची लांबी मित्रांनो जवळपास 5000 किमी एवढी लांबी आहे. म्हणजे अत्यंत मोठा असा पसरलेला हा पर्वत समूह आहे रॉकी पर्वत. याला नॉर्थ अमेरिकन क्वार्डेलेरा असंही म्हटलं जातं. ओके, आणि याच्यामध्ये माउंट मॅकिनले हे एक सर्वोच्च उंचीचं शिखर आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता दुसरं पर्वत या ठिकाणचं आहे तो म्हणजे ॲपेलेशियन पर्वत. अमेरिकेतली, उत्तर अमेरिकेतली दुसरी सगळ्यात महत्त्वाची पर्वत श्रेणी ॲपेलेशियन. खंडाच्या कोणत्या भागात आहे? ही सरळ सरळ पूर्व भागामध्ये आहे. जवळपास 2500 किलोमीटर एवढी पसरलेली ही एक पर्वत श्रेणी जी आपल्याला माहीत असली पाहिजे. ओके, पुढे आपण जातो आहोत. बघा उत्तर अमेरिकेमधले 2 पर्वत मित्रांनो तोंडपाठच पाहिजे. एक म्हणजे रॉकी पर्वत पश्चिम भागाचा आणि दुसरा म्हणजे ॲपेलेशियन पर्वत पूर्व भागाचा. आता आपण जातो आहोत दक्षिण अमेरिकेमध्ये. दक्षिण अमेरिकेमध्ये मित्रांनो अँडीज पर्वत हे बघा या ठिकाणी पसरलेले आहेत. अँडीज पर्वत हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजे की अँडीज पर्वत. आता अँडीज पर्वताचं वेगळं महत्त्व काय? तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती? मित्रांनो दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत. किती लांब आहे माहीत आहे? ही या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे जवळपास 7000 किमी एवढी पसरलेली आहे. एक वली पर्वत आहे हा. एक आधुनिक युवा पर्वत आपण ज्याला म्हणतो आहोत तसा हा पसरलेला आहे. आणि अँडीज पर्वत जर बघितलं तुम्ही तर येथे जागृत ज्वालामुखी आहेत. या ठिकाणी कोटोपॉक्सी हा जो ज्वालामुखी आहे तो जगातील सर्वात उंच ज्वालामुखी म्हणून आपण ओळखतो. मित्रांनो अँडीज पर्वत दक्षिण अमेरिकेमधला अत्यंत महत्त्वाचा पर्वत. पुढे आपण जातो आहोत. पुढे बघा युरोप खंडातील पर्वत श्रेणी. या ठिकाणी तुम्ही येत आहात युरोप खंडामध्ये. इथे तुम्ही उरल पर्वत बघतायत. बघा युरोप आणि आशियाला वेगळा करणारा हा उरल पर्वत लक्षात घ्या. युरोप खंडातील पर्वत श्रेणी जी आहे याच्यामध्ये स्कॅन्डिनेव्हिया पर्वत हा एक महत्त्वाची पर्वत श्रेणी तुम्ही इकडे या ठिकाणी वायव्येला बघता आहात. ओके, आणि इथे जर तुम्ही हा बघितला हा उरल पर्वत हा एक सर्वात प्राचीन पर्वत म्हणून आपण याला ओळखत असतो. जगातला सर्वात प्राचीन पर्वत. मित्रांनो त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर या युरोपमध्ये तुम्हाला इथे खाली आल्प्स पर्वतसुद्धा दिसतात. या ठिकाणी तुम्हाला कॉकेशियस पर्वतसुद्धा दिसतो. ओके, हे महत्त्वाचे पर्वत या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही जर बघितलं आल्प्स आणि हिमालय हे जे 2 पर्वत आहेत बघा इथे तुम्ही बघता हा आल्प्स असेल, इकडे आशियामधला हिमालय असेल. हे एक वली पर्वत आहे. या पर्वतांची निर्मिती ही टकरीमुळे झालेली आहे म्हणून हे समकालीन असे पर्वत आहेत. आल्प्स आणि हिमालय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आणि आल्प्समधलं माउंट ब्लॉक नावाचं एक शिखर आहे जे सर्वोच्च आहे. आता आपण येतो आहोत आशिया खंडाकडे. बघा आशिया खंडात जर तुम्ही या ठिकाणी आलात तर आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे हे आपल्याला माहीत आहे. मित्रांनो आशियाच्या या ठिकाणी मध्यवर्ती भागात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पामीरचे पठार दिसेल. पामीरचे पठार हिमालय पर्वताच्या वायव्य दिशेला या ठिकाणी आहे पामीरचे पठार. हे पठार अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान या देशामध्ये आहे. आणि इथून मग या हिमालय, त्याच्यानंतर काराकोरम, त्याच्यानंतर कुनलून, त्याच्यानंतर हिंदुकुश. बघा इकडे हिंदुकुश रांग गेली आहे पाकिस्तानकडे. या रांगा ज्या आहेत त्या सगळ्या या पामीरच्या पठारामध्ये एकत्र येतात म्हणून याला पामीर नॉट असं म्हटलं जातं. काय पामीरची गाठ असंही त्याला म्हटलं जातं हे लक्षात घ्या. तिथे आता हिंदुकुशच्या थोडंसं खाली गेले तुम्ही तर सुलेमान पर्वतरांगासुद्धा आहेत हिंदुकुशच्या दक्षिणेकडे. तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आशिया खंडासंदर्भातले हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजे. मित्रांनो ही जी हिमालय आहे हिमालयाच्या तुम्ही जर बघितलं उत्तरेकडच्या साईडला जी काराकोरम प्रणाली या ठिकाणी आहे हिमालयामध्ये
तिला ट्रान्स प्रणाली असं सुद्धा ओळखलं जातं, असं म्हणून सुद्धा ओळखलं. ती पुढे तिबेटमध्ये बघितलं तुम्ही तर तिला कैलास रांगेपर्यंत ती गेलेली आहे. आणि हा जो पट्टा आहे इथलचा, हा आशियामधला मित्रांनो, या ठिकाणी जगातले सर्वोच्च शिखरं आहेत. म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या खालोखाल असलेलं K2 शिखर दुसऱ्या क्रमांकाचं सुमारे 8,611 मीटरचं, हे काराकोरम पर्वतरांगामध्ये आहे. पुढे जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटरचं, जे या ठिकाणी नेपाळमध्ये आहे. ही शिखरं तुम्हाला इथलची माहीत असली पाहिजे. नंतर हिमालयामध्ये या ठिकाणी मग शिवालिक, हिमाचल, हिमाद्री अशा विविध रांगा आहेत, त्यासुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्या भारताच्या भूगोलामध्ये आपण शिकू, पण एक तुम्हाला आयडिया असली पाहिजे बाबा आपण आशियाचा जेव्हा नकाशा बघतो आहोत तेव्हा यावर चर्चा झालेली असली पाहिजे. आता मित्रांनो आपण पुढे जातो आहोत, ते म्हणजे आफ्रिका खंडामध्ये. आफ्रिका खंडात तुम्ही गेले तर या ठिकाणी नेमकी पर्वत श्रेणी कोणती आहे, कोणत्या पर्वतरांगा आहेत. बघा, तुम्हाला बघितल्याबरोबर काही पर्वत या ठिकाणी दिसायला लागतील. अत्यंत या ठिकाणी तुम्ही वायव्येला गेले तर ॲटलास पर्वत या ठिकाणी आहे, एक महत्त्वाचा पर्वत. आफ्रिका म्हणाल तर या ठिकाणी सहारा वाळवंट आपण बघतो. ओके, आणि इथलचे विविध जे पर्वत आहे या ठिकाणी माउंट किलिमांजारो जे आहे ते एक सर्वोच्च शिखर आपल्याला आफ्रिका खंडामध्ये दिसून येतं. पुढे याच्यामधला ॲटलस पर्वत असेल, इथोपियन पर्वत असेल, हे अत्यंत महत्त्वाचे पर्वत आपल्याला आफ्रिका खंडाच्या बाबतीतले लक्षात ठेवावे लागतात. पुढे मित्रांनो या ठिकाणी आपण येतो आहोत ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. आता ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ऑस्ट्रेलियन पर्वत समूह या ठिकाणी दिसून येतील. ओके, या ठिकाणी तुम्हाला ऑस्ट्रेलियन पर्वत समूह दिसून येतील, ज्याला ग्रेट डिवायडिंग रेंज किंवा ग्रेट डिवायडिंग रांग असं आपण म्हणतो. हा ऑस्ट्रेलियन पर्वत समूह आहे. एवढा एकच या ठिकाणी ऑस्ट्रेलियामधला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली जर आलात अंटार्क्टिकामध्ये तर या अंटार्क्टिकामध्ये सुद्धा ट्रान्स अंटार्क्टिक रांग आहे, जी की पर्वत श्रेणी आपण ओळखतो. ट्रान्स अंटार्क्टिक रांग ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने पर्वत, जगातले पर्वत आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे जगामधील महत्त्वाची मैदानं कोणती आहेत, पठारं कोणती आहेत. आधी आपण पठारं बघूया. बघा, उत्तर आणि दक्षिण अमेरिके खंडात जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला काही पठारं जी आहेत ती तुमची लक्ष वेधून घेते. या ठिकाणी बघा, हा उत्तर अमेरिका तुम्ही बघता आहात या ठिकाणी. ओके, इकडे खाली तुम्ही दक्षिण अमेरिका बघता आहात. आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी जे रॉकी पर्वत आहे याच्या बाजूलाच या ठिकाणी कोलंबियाचे पठार आहे. अत्यंत महत्त्वाचं पठार कोलंबियाचं पठार. या ठिकाणी कोलोरॅडो ही नदीसुद्धा वाहते. ओके, ग्रँड कॅनियन जी गळई आहे ती या ठिकाणीच उत्तर अमेरिकेमध्ये तयार झालेली आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे ॲपेलिशियन ही जी पर्वतरांग आहे याच्याच बाजूला इथे ॲपेलिशियन पठारसुद्धा आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. उत्तर अमेरिकेमधला हा मुद्दा आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये जर नंतर तुम्ही गेलात तर दक्षिण अमेरिकेमध्ये काही महत्त्वाचे पठारं या ठिकाणी आहेत. हे बघा, इथे उत्तर अमेरिकेमध्ये आणखी तुम्ही मेक्सिकोचे पठार एक बघता आहात. खाली तुम्ही आले तर गियानाचे पठार आहे, ब्राझीलचे पठार आहे दक्षिण अमेरिकेमध्ये, ब्राझीलचे पठार. त्याच्यानंतर पॅटगोनिया उच्चभूमीसुद्धा या ठिकाणी दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. इथे ब्राझीलचे पठार नीट लक्षात ठेवा. उत्तर अमेरिकेमध्ये मेक्सिकोचे पठार नीट लक्षात ठेवावे लागेल. बघा, इथे तुम्ही दक्षिण अमेरिकेमध्ये जर आलात, हे पठार बघत असतानाच एक आपला जो जगातला सर्वात उंच धबधबा आहे एंजल धबधबा, ओके, तो या ठिकाणीच आहे. ते जे ब्राझीलचे पठार आहे, ॲमेझॉन नदी आपण बघतो आहोत, या ठिकाणी तो सर्वोच्च धबधबा एंजल 802 मीटरवरून तो खाली पडतो आहे. ओके, तो या ठिकाणी तुम्हाला माहीत असला पाहिजे. आता पुढे युरोप खंडात जर बघाल तर पठारं कोणत्या आहेत, मसिप सेंट्रल असेल, रोमानिया असेल, मध्य रशियन उच्चभूमी असेल, असे काही पठारं आपल्याला युरोप खंडामध्ये दिसून येतात. आणि पुढे आशिया खंडात जर तुम्ही आलात तर इथे अरेबियाचे पठार असेल. हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघता आहात अरेबियाचे पठार अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर भारतातील या ठिकाणी हे दख्खनचे पठार महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही मध्य आशियामध्ये गेलात तर तिबेटचे पठार महत्त्वाचे आहे. ओके, तिबेटच्या उत्तरेला सुद्धा इकडे मग मंगोलियाचे पठार आहे, सायबेरियाचे पठार आहे, जे की महत्त्वाचे पठारं म्हणून आपण आशियामधील लक्षात ठेवत असतो. मित्रांनो, हे जे आशियामधलं इथे तुम्ही बघता आहात तिबेटचे पठार, हे आशियातील तिबेटचे पठार, याला आपण जगाचे छत असं म्हणत असतो. काय, जगाचे छत म्हणून
तिबेटच्या पठाराकडे या ठिकाणी बघितलं जात असतं. पुढे मंगोलियाचे पठारसुद्धा वरती आहे. गोबीचे वाळवंट त्याच ठिकाणी आपण बघतो आहोत. ओके. पुढे युनानचे पठार आहे, सायबेरियाचे पठार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे भारतात जर तुम्ही आलात तर इथे दख्खनचे पठार, ज्याला ढाल क्षेत्र असंही म्हटलं जातं. भारतीय द्वीपकल्पाचा खूप मोठा भाग व्यापणारा म्हणून या ठिकाणी दख्खनचा पठारी भाग आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. यात स्फटिकमय खडकं आहे. दख्खनचा पठार जर तुम्ही बघितला तर एक स्फटिकमय खडकं आपल्याला दख्खनच्या पठारामध्ये लक्षात येतात. ते त्याचं वैशिष्ट्य माहीत असलं पाहिजे. याच्यावरून विविध नद्या वाहत आहेत तेही आपल्याला माहीत आहे. ओके. आता आफ्रिका खंडात जर तुम्ही आलात तर बघा, आफ्रिका खंडामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे दक्षिण आफ्रिकेचे पठार फार महत्त्वाचे आहे. ओके. त्याच्यानंतर पूर्व आफ्रिकेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे पठार या ठिकाणी आहेत. ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं दक्षिण आफ्रिकेची पठार. पुढे मित्रांनो, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सुद्धा सगळ्यात मोठे ऑस्ट्रेलियाचे पठार म्हणून ज्याला आपण ओळखतो ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागते. ऑस्ट्रेलियाचे पठार या ठिकाणी गवताळ प्रदेश आहे. तोही एक मुद्दा लक्षात घ्या ऑस्ट्रेलियाच्या संदर्भात. तर आपण पर्वत बघितले, पठार बघितले. आता आपल्याला बघायचे आहे मैदानं. मित्रांनो, ज्या ठिकाणी नद्या आहे त्या नद्यांच्या ठिकाणी मैदानी प्रदेश तयार होतात मुख्यतः, हे लक्षात घ्या. काय म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या विविध संस्कृतींचा विकास होत गेला तो मैदानी प्रदेशात झाला. आणि हे मैदानं म्हणजे नद्याच्या खोऱ्यामध्ये वसलेले मैदानं असं आपण म्हणू शकतो. आता बघा, मैदानाच्या बाबतीत तिकडे जर तुम्ही बघितलं उत्तर अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्ही बघता आहात रॉकी पर्वत आहे, इकडे ॲपेलिशियन पर्वत आहे. मित्रांनो, आता तुम्हाला पर्वत, पठारे आणि मैदाने तिन्हींची त्या त्या खंडामध्ये एकमेकांशी सांगड घालायची आहे. तुमचा त्याच्यावरचा प्रश्न चुकायलाच नको. ओके. रॉकी पर्वत तुम्ही बघता आहात, ॲपेलिशियन पर्वत बघता आहात. याच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी बघा उत्तर अमेरिकेचे महामैदान दिसते आहे. ओके. उत्तर अमेरिकेचे महामैदान आपण त्याला म्हणतो आहोत. कॅनडाची ढालक्षेत्रसुद्धा त्याला म्हटलं जातं. ग्रेट प्लेनसुद्धा त्याला म्हटलं जातं. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इथे अटलांटिक आणि मेक्सिको आखातालगत ही किनारी मैदानं आहेत. हे बघा, या ठिकाणी तुम्ही मेक्सिकोच्या आखात आहे, इथे किनारी मैदान बघता आहात. हे किनाऱ्याला लगत असलेलं मैदान उत्तर अमेरिकेमधील. ओके. आणि हे महामैदान, याला बृहत मैदान असंही म्हटलं जातं. खूप मोठं असं मैदान उत्तर अमेरिकेमधील हे आहे. आता दक्षिण अमेरिकेमध्ये तुम्ही गेलेत तर तिथे तुम्हाला ॲमेझॉन खोरे दिसते. आणि मित्रांनो, ॲमेझॉन खोऱ्याशी निगडीत ॲमेझॉनचे जे मैदान आहे ते फार महत्त्वाचे आहे. म्हणजे इथे अँडीज पर्वत आणि इकडे ब्राझीलचे पठार यांच्यामधील जो काही प्रदेश आहे हा ॲमेझॉन खोऱ्याने व्यापलेला प्रदेश आहे. आणि हा विषुववृत्तीय वनांचा एक अत्यंत सलग असा प्रदेश म्हणून आपण या ॲमेझॉन खोऱ्याला ओळखत असतो. अत्यंत महत्त्वाचं असं हे हा प्रदेश या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर पंपा मैदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पंपाज ज्याला आपण म्हणत असतो दक्षिण अमेरिकेमध्ये. पंपा म्हणजे काय? पंपा म्हणजे सपाट भूमी, जो की एक विस्तीर्ण असा गवताळ प्रदेश आहे. हा पंपाज प्रदेश जो आपल्याला दक्षिण अमेरिकेसंदर्भात लक्षात घ्यावा लागतो. पुढे बघा, आपण पुढे जातो आहोत या ठिकाणी युरोपमध्ये. युरोपमध्ये तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला उत्तर युरोपचे मैदान दिसेल. त्याच्यानंतर युरोपमध्ये तुम्हाला हंगेरीचे मैदानसुद्धा एक आहे, तेही माहीत असलं पाहिजे. ही दोन मैदानं युरोपमध्ये महत्त्वाची आहेत. आणि पुढे मग आपण येतो आहे या ठिकाणी आशियामध्ये. मित्रांनो, आशियामध्ये इथे गंगा आणि सिंधूचे मैदान आहे, इकडे उत्तर चीनचे मैदान आहे, इथे सायबेरियाचे मैदान आहे. आता हे सायबेरिया जर तुम्ही बघतात ना, इकडे सायबेरियाचे मैदान, इथे सायबेरियाचे पठार. मित्रांनो, हा सायबेरियाच्या मैदानाचा जो पट्टा आहे हा जगातला सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश म्हणून आपण सायबेरियाला ओळखतो. काय? जगातील सर्वात मोठा मैदानी पट्टा सायबेरिया. आणि जगातला सर्वात मोठा दलदलीचा प्रदेशसुद्धा याच भागात आहे सायबेरियाच्या. हे तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. पुढे चीनचे मैदान आहे. होयांगहो आणि यांगत्से या ज्या नद्या आहेत त्यांच्यापासून बनलेला हा मैदानी प्रदेश. ओके. चीनच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथे तांदूळ असेल, मासे असेल यांची भूमी म्हणून या मैदानाचा उल्लेख केला जातो. पुढे तैग्रिस आणि युप्रिटिस हे जे आहे याचं मैदान या ठिकाणी जे तुम्ही अरेबिक पठार बघता आहात इथे तैग्रिस आणि युप्रेटिस मैदान आहे. मित्रांनो, प्राचीन नदीखोरे आहे. या ठिकाणीच मेसोपोटेमिया ही संस्कृती जी आहे ती या ठिकाणी उदयाला आली. तैग्रिस
आणि युफ्रेटिस या ठिकाणी. आणि या दोन नद्या ज्या आहेत यांचा उगम तुर्कीमध्ये झालेला होता हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे गंगा सिंधू मैदान तुम्ही बघता आहात. जगातलं अतिसुपीक मैदान, अतिसुपीक मैदानी प्रदेश म्हणून याच्याकडे बघितलं जातं. गंगा सिंधू मैदान याच्यावर आपण जेव्हा भारताचा भूगोल बघू तेव्हा जास्त डिटेलमध्ये बघणारच आहोत. पुढे आफ्रिका खंडामध्ये काय आहे तर बघा, आफ्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कांगो खोरे. ओके. आणि मग तो कांगोचा मैदानी प्रदेश या आफ्रिकेमध्ये तुम्ही बघा, इथे इजिप्तचे मैदान आहे. एक प्राचीन संस्कृती जी आहे, नाईलचा जो त्रिभुज प्रदेश आहे या ठिकाणी इजिप्तिशियन संस्कृती या ठिकाणी वाढीला लागली. कुठे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये, आफ्रिका खंडामध्ये, हे लक्षात घ्या. पुढे ऑस्ट्रेलियामध्ये बघाल तर इथे मरे आणि डार्लिंगचे मैदान, कारण की या दोन नद्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. ग्रेट आर्टिशियन बेसिन म्हणून या भागाला या ठिकाणी ओळखलं जात असतं. या दोन्ही नद्यांचा प्रदेश म्हणजे या ठिकाणी हे मरे डार्लिंग मैदान म्हणून आपण ओळखत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जगाचा प्राकृतिक रचनेसंदर्भातला हा व्हिडिओ बघितला. नक्कीच तुम्हाला बरेच मुद्दे या ठिकाणी क्लिअर झाले असणार आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.